नमस्कार मित्रांनो, आर्यस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या शालेय प्रश्नसंच सीरीजला आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद देत आहे. आतापर्यंत आपण 3री पासून ते 6वी पर्यंतचे जे काही विषय आहेत, त्या सर्व विषयांची प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत. आज आपल्याला 7वीचा भूगोल जवळ-जवळ 700 प्लस प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे की एम-पी-एस-सी असू द्या, टेट सारखी परीक्षा असू द्या, ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो, पोलीस भरती, त्यानंतर पोलीस पाटील भरती आणि टी-सी-एस, आय-बी-पी-एस मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, त्याचबरोबर सर्व सरळ सेवा परीक्षांना हा प्रश्नसंच या ठिकाणी उपयुक्त आहे. तुम्ही जर हा प्रश्नसंच बघितला तर तुमच्या लक्षात येईल की या प्रश्नसंचामधून अनेक परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. एम-पी-एस-सी, राज्यसेवेसारख्या परीक्षांमध्ये या पुस्तकातून प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला हा प्रश्नसंच चांगल्या पद्धतीनं अभ्यासायचा आहे. जास्त वेळ न लावता आपण आपल्या या प्रश्नांना सुरुवात करूया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे. पृथ्वीच्या परिवलनासाठी किती तास लागतात? ए आहे 12 तास, बी आहे 24 तास, सी आहे 36 तास, डी आहे 48 तास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 तास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. पृथ्वी स्वतःभोवती कडून कडे फिरते. ए आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे, बी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे, सी आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि डी आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3. चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे. ए आहे गोलाकार, बी आहे लंबवर्तुळाकार, सी आहे अर्धवर्तुळाकार आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लंबवर्तुळाकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना तो पौर्णिमेला सूर्याच्या बाजूला असतो. ए आहे डाव्या, बी आहे उजव्या, सी आहे समोर आणि डी आहे विरुद्ध. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विरुद्ध. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना अमावास्येला तो पृथ्वी व सूर्याच्या बाजूला असतो. ए आहे समोर, बी आहे विरुद्ध, सी आहे मध्यभागी आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे मध्यभागी असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये किती अंशांचा कोन असतो? ए आहे 35 अंश, बी आहे 45 अंश, सी आहे 75 अंश आणि डी आहे 90 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 90 अंश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशांचा कोन करते? ए आहे 5 अंश, बी आहे 10 अंश, सी आहे 15 अंश, डी आहे 20 अंश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5 अंश. प्रश्न क्रमांक 8. चंद्र आपल्या प्रत्येक परिभ्रमणादरम्यान परिभ्रमण प्रतलाला किती वेळा छेदतो? ए आहे 1 वेळा, बी आहे 2 वेळा, सी आहे 3 वेळा, डी आहे 4 वेळा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2 वेळा. त्यानंतर बघा प्रत्येक अमावास्येला चंद्र, सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेमध्ये किती अंशांचा कोन असतो? ए आहे 0 अंश, बी आहे 3 अंश, सी आहे 5 अंश, डी आहे 7 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 0 अंश. प्रश्न क्रमांक 10 बघा. प्रत्येक पौर्णिमेला चंद्र, सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेमध्ये किती अंशांचा कोन असतो? पर्याय ए आहे 35 अंश, पर्याय बी आहे 45 अंश, पर्याय सी आहे 90 अंश, पर्याय डी आहे 180 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 180 अंश. तर आता मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 याच्यामध्ये काय फरक आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे प्रत्येक अमावास्येला आणि या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे प्रत्येक पौर्णिमेला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. ची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथे सूर्यग्रहण दिसते. ए आहे चंद्र, बी आहे सूर्य, सी आहे बुध, डी आहे मंगळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्र. म्हणजे चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सूर्यग्रहण दिसते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. सूर्यग्रहणावेळी सूर्य पूर्णपणे झाकलेला असणे ही स्थिती म्हणजे होय. ए आहे खग्रास, बी आहे खंडग्रास, सी आहे वरीलपैकी दोन्ही,
डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ग्रास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 बघा. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अंशतः झाकले जाणे म्हणजे डॉट डॉट डॉट. ए आहे खग्रास, बी आहे खंडग्रास, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खंडग्रास. प्रश्न क्रमांक 14. ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून अपभ्रूत स्थितीत असतो, त्यावेळी खालीलपैकी कोणते सूर्यग्रहण होते? ए आहे खग्रास, बी आहे खंडग्रास, सी आहे कंकणाकृती आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कंकणाकृती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जास्तीत जास्त किती असतो? ए आहे 7 मिनिटे 20 सेकंद, बी आहे 440 सेकंद, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. जर तुम्हाला पर्यायामध्ये 7 मिनिटे 20 सेकंद असं आलं तर असं उत्तर लिहायचं किंवा फक्त 440 सेकंद आलं तर 440 सेकंद लिहायचं आहे. 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजेच या ठिकाणी 440 सेकंद आहेत. त्यामुळं वरीलपैकी दोन्ही हे काय आहे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 बघा. खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी खालीलपैकी किती असतो? ए आहे 105 मिनिटं, बी आहे 106 मिनिटं, सी आहे 107 मिनिटं आणि डी आहे 108 मिनिटं. तर 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 107 मिनिटे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात. त्याला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे विधान, बी आहे अधिक्रमण, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही, परंतु या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे की त्याला या ठिकाणी पिधान असं नाव पाहिजे. विधान अशा पद्धतीने नाव आहे, ते चुकून या ठिकाणी विधान झालेलं आहे. एवढं करेक्शन या ठिकाणी तुम्ही करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, त्या घटनेला काय म्हणतात? तर पर्याय ए आहे प्रदान, पर्याय बी आहे विधान, पर्याय सी आहे पिधान आणि पर्याय डी आहे वरदान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विधान. आता या ठिकाणी सुद्धा मित्रांनो विधान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे चंद्राच्या बाबतीमध्ये पिधान आणि सूर्याच्या बाबतीमध्ये अधिक्रमण अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र आल्यास खालीलपैकी कोणती घटना घडते? पर्याय ए आहे विधान, पर्याय बी आहे प्रधान, पर्याय सी आहे अधिक्रमण, पर्याय डी आहे पिधान. 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अधिक्रमण. त्यानंतर बघा सागर जलाच्या हालचालींना आपण कोणत्या नावाने ओळखतो? पर्याय ए आहे जलप्रलय, पर्याय बी आहे भरती ओहोटी, पर्याय सी आहे समुद्र प्रलय आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भरती ओहोटी. प्रश्न क्रमांक 21 बघा. खालीलपैकी किती वेळाने भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते? ए आहे 12 तास 5 मिनिटे, बी आहे 12 तास 10 मिनिटे, सी आहे 12 तास 20 मिनिटे आणि डी आहे 12 तास 25 मिनिटे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 12 तास 25 मिनिटे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 बघा. भरती ओहोटीचा थेट संबंध पृथ्वी, चंद्र व सूर्य यांच्या कोणत्या बलाशी संबंधित असतो? ए आहे गुरुत्वाकर्षण बल, बी आहे केंद्रोत्सारी बल, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 22चं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 23 बघा. जत्रेमध्ये फिरणारा पाळणा खालीलपैकी कोणत्या बलाचे उदाहरण आहे? ए आहे केंद्रोत्सारी बल, बी आहे केंद्रकीय बल, सी आहे यांत्रिक बल, डी आहे घर्षण बल. तर 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, केंद्रोत्सारी बल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीला बल किंवा प्रेरणा खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मिळते? ए आहे परिवलन, बी आहे परिभ्रमण, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, परिवलन. प्रश्न क्रमांक 25 बघा. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा अधिक फुगवटा व ओहोटीच्या ठिकाणी खोलपर्यंत पाणी जाणे या प्रक्रियेला कोणत्या प्रकारची भरती म्हणतात?
ए आहे उदानाची भरती, बी आहे भांगाची भरती, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 25चं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक ए उदानाची भरती. प्रश्न क्रमांक 26 बघा. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना किती वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन करतो? ए आहे 2 वेळा, बी आहे 3 वेळा, सी आहे 4 वेळा, डी आहे 5 वेळा. 26चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 2 वेळा. प्रश्न क्रमांक 27 बघा. खुल्या समुद्रातील भरती ओहोटी कक्षा किती सेमी असते? ए आहे 20 सेमी, बी आहे 25 सेमी, सी आहे 30 सेमी, डी आहे 35 सेमी. 27चं उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी 30 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 28. भारतीय द्वीपकल्पाच्या किनारी भागात भरती ओहोटीची कक्षा किती सेमी आहे? ए आहे 50 ते 100 सेमी, बी आहे 80 ते 120 सेमी, सी आहे 100 ते 150 सेमी आणि डी आहे 150 ते 200 सेमी. तर 28चं उत्तर या ठिकाणी आहे 100 ते 150 सेमी किंवा 100 ते 150 सेमी. नंतर प्रश्न क्रमांक 29 बघा. जगभरातील सर्वाधिक भरती ओहोटीची कक्षा खालीलपैकी कोणत्या उपसागरात आहे? ए आहे बंगालचा उपसागर, बी आहे फंडीचा उपसागर, सी आहे अरब सागर, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फंडीचा उपसागर. प्रश्न क्रमांक 30. फंडीच्या उपसागरातील भरती ओहोटी कक्षा खालीलपैकी किती सेमी आहे? ए आहे 1300 सेमी, बी आहे 1400 सेमी, सी आहे 1500 सेमी आणि डी आहे 1600 सेमी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1600 सेमी. प्रश्न क्रमांक 31 बघा. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटी कक्षा खालीलपैकी कोणत्या आखातामध्ये आहे? ए आहे कच्च्या आखात, बी आहे खंभात आखात, सी आहे मन्नारच्या आखात आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी खंभातचे आखात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा असलेल्या खंभातच्या आखातामध्ये ही कक्षा किती आहे? ए आहे 800 सेंटीमीटर, बी आहे 900 सेंटीमीटर, सी आहे 1000 सेंटीमीटर, डी आहे 1100 सेंटीमीटर. तर 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1100 सेंटीमीटर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. सागरी लाटाच्या उंच भागाला डॉट डॉट तर खोलगट भागाला डॉट डॉट म्हणतात. खोलगट भागाला या ठिकाणी इथं डॉट डॉट पाहिजे होतं, लक्षात ठेवा. तर बघा, ए आहे शीर्ष द्रोणी, बी आहे द्रोणी शीर्ष, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शीर्ष द्रोणी. म्हणजे उंच भागाला या ठिकाणी शीर्ष म्हणतात, तर खोलगट भागाला काय म्हणतात? द्रोणी म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 बघा. ज्या समुद्र लाटा विध्वंसक असतात व ज्याच्यामुळे प्राण आणि जीवितहानी होते त्याला काय म्हणतात? ए आहे सुनामी, बी आहे नामी, सी आहे महाप्रलयी, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे सुनामी. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या वर्षी सुमात्रा या इंडोनेशियातील बेटावर सुनामी लाटा आल्या होत्या? लक्षात ठेवा मित्रांनो, सुमात्रा हे बेट कुठं आहे असं विचारलं तर या ठिकाणी इंडोनेशिया हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. पर्याय ए आहे 2003, पर्याय बी आहे 2004, पर्याय सी आहे 2005 आणि पर्याय डी आहे 2006. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2004. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो MPSC ला विचारले जातात. राज्यसेवा असू द्या किंवा तुमची कंबाईनची परीक्षा असू द्या, PSI, STI, ASO किंवा ग्रुप सी ची एक्झाम असू द्या, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला असत्य म्हणजे चुकीची गोष्ट ओळखायची आहे. हवेचा दाब पृथ्वीवर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. सी आहे हवेच्या दाबामुळे पर्जन्य व वादळे तयार होतात आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही. याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. म्हणजे एकही असत्य नाही. म्हणजे हे तिन्ही उत्तर कसे आहेत? बरोबर आहेत. ही स्टेटमेंट तिन्हीचे तिन्ही बरोबर आहेत. मित्रांनो, जी काही TET ची परीक्षा आहे किंवा सध्या पोलीस पाटील पदाची जी परीक्षा सुरू आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्नसंच आहे. शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये संपूर्ण प्रश्न जे आहेत ते तुमच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित येत असतात. त्यामुळं हा प्रश्नसंच अतिशय महत्त्वाचा आहे. जवळजवळ सर्वच परीक्षेमध्ये यातले प्रश्न येत असतात, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 37 बघा. हवेच्या दाबावर खालीलपैकी कोणते घटक परिणाम करतात?
ए आहे प्रदेशाची उंची, बी आहे हवेचे तापमान, सी आहे बाष्पाचे प्रमाण, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा हवेचा दाब उंचीनुसार डॉट डॉट होतो. ए आहे कमी, बी आहे जास्त, सी आहे स्थिर, डी आहे वरीलपैकी नाही. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कमी. म्हणजे उंचीनुसार हवेचा दाब हा कमी होत जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 बघा, पुढीलपैकी कोणती गोष्ट सत्य आहे? तापमान पट्टे व हवादाब पट्टे यात परस्पर संबंध आहे. तापमान पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे आणि हवेच्या दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात. आणि वरीलपैकी सर्व, तर हे याचं उत्तर आहे. वरीलपैकी सर्व गोष्टी कशा आहेत? सत्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, हवेच्या दाब पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार साधारण किती अंश असतो? ए आहे 5 अंश, बी आहे 10 अंश, सी आहे 15 अंश, डी आहे 20 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 अंश. त्यानंतर बघा जोड्या जुळवा. विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 0 ते 5 अंश दक्षिण उत्तर अक्षवृत्त. त्यानंतर बघा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा 25 ते 35 अंश दक्षिण उत्तर अक्षवृत्त. त्यानंतर उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा 55 ते 65 दक्षिण उत्तर अक्षवृत्त. आणि चौथा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा 80 ते 90 अंश दक्षिण अक्षवृत्त. या ठिकाणी अंश आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं अंशचं चिन्ह आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते उत्तर पर्याय क्रमांक ए आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, बहुतेक उष्ण वाळवंट कोणत्या प्रदेशात तयार होतात? ए आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, बी आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, सी आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि डी आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 बघा, पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग दृष्ट्या डॉट डॉट आहे. ए आहे त्रिकोणी, बी आहे वक्राकार, सी आहे पंचकोनी, डी आहे षटकोनी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वक्राकार. त्यानंतर बघा हवा दाब पट्ट्याचे आंदोलन खालीलपैकी कोणत्या पट्ट्यात आढळते? ए आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, बी आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, त्यानंतर उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय जास्त दाबाचा. तर 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब डॉट डॉट असतो. ए आहे कमी, बी आहे जास्त, सी आहे स्थिर, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जास्त. त्यानंतर बघा वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? ए आहे किलोमीटर प्रति तास, बी आहे नॉट्स, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. ज्या पर्यायामध्ये जर का किलोमीटर प्रति तास असेल किंवा नॉट्स असेल तर त्यापैकी एक लिहायचं आहे आणि दोन्हीच्या दोन्ही पर्यायामध्ये असतील तर वरीलपैकी दोन्ही हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी ग्रहीय वाऱ्यांचा प्रकार कोणता? ए आहे पूर्वीय वारे, बी आहे पश्चिम वारे, सी आहे ध्रुवीय वारे, वरीलपैकी सर्व. हे काय आहे? त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पूर्वीय वाऱ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते कथन सत्य आहे? हे वारे दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 30 अंश दरम्यान वाहते. उत्तर गोलार्धात हे वायव्येकडून नैऋत्येकडे असा शब्द पाहिजे, तर वायव्येकडून नैऋत्येकडे होते. त्यानंतर बघा सी आहे दक्षिण गोलार्ध वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहते आणि डी आहे वरील सर्व कथन सत्य आहे. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व कथन या ठिकाणी सत्य आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी पश्चिमी वाऱ्याच्या संदर्भात सत्य कथन सांगा. पर्याय ए आहे हे वारे 60 अंश अक्षवृत्ताजवळ वाहतात, बी आहे दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. त्यानंतर सी आहे उत्तर गोलार्धात हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहते आणि डी आहे वरील सर्व सत्य आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व सत्य आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, ध्रुवीय वारे कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे वाहतात? ए आहे पूर्व पश्चिम, बी आहे पश्चिम पूर्व, सी आहे उत्तर दक्षिण आणि डी आहे दक्षिण उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पूर्व पश्चिम.
त्यानंतर जोड्या लावा. 40° गरजणारे 40, 50° खवळलेले 50, 60° किंचाळणारे 60 आणि 55° ते 65° ध्रुवीय वारे. तर पर्यायी याचं ए जे आहे ते योग्य उत्तर आहे ABCD. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 52. कर्क व मकर वृत्त जवळच्या उत्तर व दक्षिण अक्षवृत्त दरम्यान डॉट डॉट असणाऱ्या शांत पट्ट्याला अश्व अक्षांश म्हणतात. ए आहे 15 ते 20°, बी आहे 20 ते 25°, सी आहे 25 ते 30°, डी आहे 25 ते 35°. तर 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 25 ते 35°. त्यानंतर बघा खालीलपैकी योग्य कथन ओळखा. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना मतले वारे म्हणतात. वरीलपैकी दोन्ही सत्य, वरीलपैकी दोन्ही असत्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही सत्य. प्रश्न क्रमांक 54 बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते उष्ण कोरडे वारे वाहतात? ए आहे लू, बी आहे चिनूक, सी आहे बोरा आणि डी आहे मिस्ट्रेल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लू. त्यानंतर बघा खालीलपैकी सहारा व अरब वाळवंटातून वाहणारे उष्ण कोरडे आणि विध्वंसक वारे आहे. लू, चिनूक, बोरा आणि सिमूम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिमूम. प्रश्न क्रमांक 56 बघा. वारे आणि ते आढळणारी ठिकाणे यांची योग्य जोड्या लावा. चिनूक उत्तर अमेरिका रॉकी पर्वत, बोरा आल्प्स पर्वत, पाम्पेरो पंपास दक्षिण अमेरिका आणि मिस्ट्रल स्पेन व फ्रान्स. तर ए आहे ABCD, बी आहे BCDA, सी आहे CDAB आणि डी आहे DA BC. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ABCD. त्यानंतर बघा भारतीय उपखंडामध्ये होणारी बहुतांश वृष्टी ही डॉट डॉट वाऱ्यामुळे होते. ए आहे मोसमी वारे, बी आहे खारे वारे, सी आहे मतले वारे आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मोसमी वारे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो? ए आहे डोंगर, बी आहे नदी, सी आहे समुद्र सपाटी, डी आहे सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समुद्र सपाटी. त्यानंतर बघा हवेचा दाब खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? ए आहे मिलीग्राम, बी आहे किलोग्राम, सी आहे मिलीबार, डी आहे मीटर बार. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मिलीबार. प्रश्न क्रमांक 60. हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? ए आहे हवादाब मापक, सी आहे तापमापक, सी आहे स्टेथोस्कोप आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे हवादाब मापक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 61. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर हवेच्या स्तंभाचे वजन खालीलपैकी किती किलोग्राम असते? ए आहे 4000, बी आहे 3000, सी आहे 2000, डी आहे 1000. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1000 किलोग्राम. त्यानंतर खालीलपैकी सत्य कथन ओळखा. तापमान पट्टे व हवादाब पट्टे यामध्ये तापमान पट्टे सलग असतात. तापमान पट्टे हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जास्त तापमान कमी तापमानाचे पसरलेले असतात. म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे पसरलेले असतात. तर कडून शब्द पाहिजे. कडून कमी तापमानाकडे पसरलेले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी जास्त. या ठिकाणी काय शब्द चुकलेला आहे बघा. कमी जास्त दाबाची क्षेत्रे विश्ववृत्तापासून ध्रुवाकडे वेगवेगळ्या भागात आढळतात. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते वरीलपैकी सर्व बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 बघा. खालीलपैकी हवेच्या दाबाचे परिणाम कोणते आहे? ए आहे वाऱ्याची निर्मिती, बी आहे वादळ होणे, सी आहे आरोह पर्जन्याची निर्मिती आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 64. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडली जातात त्या रेषेला काय म्हणतात? ए आहे समता रेषा, बी आहे समताप रेषा, सी आहे समदाब रेषा, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समदाब रेषा. त्यानंतर बघा पर्वतीय वाऱ्यांच्या बाबतीत खालील सत्यकथन ओळखा. रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो आणि वरीलपैकी सर्व सत्य. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आहे वरीलपैकी सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 66. पर्वतीय वाऱ्यांच्या बाबतीत खालीलपैकी सत्य कथन ओळखा. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात.
दरीतील उष्ण हवा वर गेल्याने थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात आणि वरील सर्व सत्य. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 67. खालीलपैकी कोणत्या प्रदेशावर मोसमी वाऱ्यांचा विशेष परिणाम होतो? ए आहे पूर्व आफ्रिका, बी आहे उत्तर ऑस्ट्रेलिया, सी आहे आग्नेय आशिया आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 68. मोसमी वाऱ्याच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात खालीलपैकी कोणत्या गोष्टी घडतात? ए आहे उन्हाळा व हिवाळा, बी आहे पावसाळा, सी आहे परतीचा मान्सून आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 69. एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. या परिस्थितीला काय म्हणतात? ए आहे चक्रीवादळ, बी आहे आवर्त, सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आवर्त. प्रश्न क्रमांक 70 बघा. पृथ्वीच्या परिवलनामुळे डॉट डॉट गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण, डी आहे उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दक्षिण गोलार्ध. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 बघा. पृथ्वीच्या परिवलनामुळे डॉट डॉट गोलार्धात आवर्त वारे हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. ए आहे पूर्व, बी आहे पश्चिम, सी आहे दक्षिण, डी आहे उत्तर. आता वरच्या प्रश्नामध्ये घड्याळाच्या दिशेने होतं, आता या ठिकाणी घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. म्हणजे 71चं उत्तर आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 72. आवर्तच्या बाबतीत खालील सत्यकथन ओळखा. आवर्त वाऱ्याचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. आवर्तच्या वेळी आकाश ढगाळ असते व वारे वेगाने वाहतात. वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दर्शवला जातो? ए आहे एच, बी आहे ए, सी आहे आर, डी आहे एल. तर 73चं उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, एल. त्यानंतर 74 बघा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टायफून चक्रीवादळे होतात? ए आहे पॅसिफिक महासागराचा पश्चिम भाग, बी आहे जपान, सी आहे फिलिपाईन्स, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 75. टायफून चक्रीवादळे खालीलपैकी कोणत्या महिन्यात वाहतात? ए आहे जानेवारी ते मार्च, बी आहे एप्रिल ते जुलै, सी आहे जून ते ऑक्टोबर, डी आहे जुलै ते नोव्हेंबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जून ते ऑक्टोबर. त्यानंतर बघा. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखली जातात? ए आहे सुनामी, बी आहे हरिकेन्स, सी आहे टायफून, डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरिकेन्स. त्यानंतर बघा. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी किती किलोमीटर असावा लागतो? ए आहे 50, बी आहे 60, सी आहे 70, डी आहे 80. तर 77चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 60. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78 बघा. खालीलपैकी योग्य विधान ओळखा. आवर्तच्या वेळी आकाश ढगाळ असते, प्रत्यावर्तीच्या वेळी आकाश निरभ्र असते. वरीलपैकी दोन्ही सत्य, वरीलपैकी दोन्ही सत्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा. प्रश्न क्रमांक 79. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग कोणत्या अक्षराने दाखवतात? ए आहे एच, बी आहे एम, सी आहे डब्ल्यू आणि डी आहे व्ही. तर 79चं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, एच. त्यानंतर बघा. वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? ए आहे नॉट्स, बी आहे किलोमीटर प्रति तास. मला वाटते हा प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेला आहे, पण तरी सुद्धा याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन. त्यानंतर बघा. खालील गवताळ प्रदेशाच्या जोड्या लावा. या आहे स्टेप्स युरेशिया, व्हेल दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका आणि डाऊन्स ऑस्ट्रेलिया. पर्याय ए आहे एबीसीडी, बी आहे बीसीडी, सी आहे सीडीबी आणि डी आहे डीएबीसी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एबीसीडी. त्यानंतर बघा. प्रश्न क्रमांक 82. प्रेयरी गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? ए आहे उत्तर अमेरिका, बी आहे दक्षिण अमेरिका, सी आहे ऑस्ट्रेलिया आणि डी आहे आफ्रिका. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उत्तर अमेरिका. त्यानंतर बघा. प्रश्न क्रमांक 83. उष्ण वाळवंटी प्रदेशाच्या बाबतीत खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. सहारा उत्तर आफ्रिका, कोलोरॅडो उत्तर अमेरिका,
उत्तरचे वाळवंट आशिया आणि कलाहारी दक्षिण आफ्रिका. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बी सी डी. त्यानंतर बघा अटाकामा उष्ण वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ए आहे दक्षिण अमेरिका, बी आहे दक्षिण आफ्रिका, सी आहे भारत, डी आहे ऑस्ट्रेलिया. तर 84चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दक्षिण अमेरिका. प्रश्न क्रमांक 85 सुदान गवताळ प्रदेशाच्या बाबतीत खालील योग्य जोड्या जुळवा. ए आहे सॅवाना आफ्रिका, बी आहे क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, सी आहे द पार्कलँड आफ्रिका आणि 4 आहे लेनोव्हो कंपोज दक्षिण अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बी सी डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 86 खालीलपैकी कोणता देश विषुववृत्तीय प्रदेशात येत नाही? ए आहे मलेशिया, बी आहे इंडोनेशिया, सी आहे सिंगापूर आणि डी आहे वरीलपैकी सर्व येतात. तर वरीलपैकी सर्व देश आहेत ते या ठिकाणी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येतात. त्यानंतर वेगळा घटक ओळखायचा आहे तुम्हाला. ए आहे खुरटे गवत, बी आहे शेवाळ, सी आहे दगडफूल आणि डी आहे स्प्रूस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्प्रूस. कारण ही या ठिकाणी सूचिपर्णी वनस्पती आहे. त्यानंतर खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. ए आहे फर, बी आहे पाईन, सी आहे रेडवूड आणि डी आहे एल्डर. तर या ठिकाणी 88चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एल्डर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 89 खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. ए आहे निवडून, बी आहे गायपात, सी आहे पाम आणि डी आहे पॉप्युलर. तर याचं योग्य उत्तर आहे 89चं पर्याय क्रमांक 4 पॉप्युलर. आता मित्रांनो 7वीचे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही हा जो घटक आहे वेगळे घटक ओळखा. तर ही 3 उदाहरणं मी या ठिकाणी दिलेली आहेत. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हे घटक वेगळे काय आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. स्प्रूस ही वनस्पती कसली आहे, एल्डर ही वनस्पती कसली आहे किंवा पॉप्युलर ही वनस्पती कसली आहे, हे नेमकी वेगळी या बाकीच्या बाबतीमध्ये काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 बघा. वाळवंटावरून वाहणारे वेगवान वारे तेथील वाळू उचलून त्याच्या टेकड्या तयार करतात. त्यांना काय म्हणतात? ए आहे कॅन्स, बी आहे हेन्स, सी आहे डून्स आणि डी आहे फॅन्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डून्स. प्रश्न क्रमांक 91 मृदा निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जातो? मूळ, खडक व प्रादेशिक हवामान, बी आहे जैविक घटक, सी आहे जमिनीचा उतार व कालावधी, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेले डॉट डॉट मूळ खडकाचे विदारण व काळी मृदा तयार होते. विदारण होऊन किंवा विदारण होऊन या ठिकाणी काळी मृदा तयार होते. हे आहे बेसॉल्ट, बी आहे जांभी, सी आहे तांबडी, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेसॉल्ट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 93 काळ्या मृदेला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ए आहे तांबडी मृदा, बी आहे रेगूर मृदा, सी आहे जांभी मृदा, डी आहे बेसॉल्ट मृदा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेगूर मृदा. त्यानंतर बघा ग्रॅनाइट व नीस यामुळे या खडकापासून तयार झालेली तांबडी मृदा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? ए आहे पूर्व भारत, बी आहे पश्चिम भारत, सी आहे दक्षिण भारत, डी आहे उत्तर भारत. तर या ठिकाणी 94चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी दक्षिण भारत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 95 मूळ खडकाचे विदारण किंवा अपक्षय होणे मृदा निर्मितीतील डॉट डॉट टप्पा असतो. ए आहे पहिला, बी आहे दुसरा, सी आहे तिसरा, डी आहे चौथा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पहिला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96 मृदेत विघटित झालेले जैविक पदार्थास काय म्हणतात? ए आहे रोमांच, बी आहे ह्युमस, सी आहे निमस, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ह्युमस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97 पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान डॉट डॉट दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाची पट्टी निर्माण होतात. ए आहे अधोगामी, बी आहे ऊर्ध्वगामी, सी आहे क्षितिज समांतर, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी क्षितिज समांतर. त्यानंतर बघा हा सुद्धा प्रश्न आपला या ठिकाणी डबल झालेला आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा भारत देश खालीलपैकी कोणत्या प्रदेशात येतो? हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. मोसम. त्यानंतर बघा विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जाताना जैवविविधतेतील बदल डॉट डॉट होत जातात. कमी, जास्त, स्थिर, वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कमी होत जातात.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले 100 प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. पुढचे प्रश्न बघण्या अगोदर तुम्ही एकदा या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 101 बघा, एकूण वाळवंटापैकी पृथ्वीवरील एकूण वाळवंटापैकी साधारण किती टक्के वाळवंट वाळूचे असतात? ए आहे 15%, बी आहे 20%, सी आहे 25%, डी आहे 30%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 102, विविध आकारांच्या कातळाचे सुळके असलेले वाळवंट भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? ई आहे तिरुअनंतपुरम, बी आहे लडाख, सी आहे मुंबई, डी आहे बंगळुरू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लडाख. त्यानंतर बघा, शेतकरी खालीलपैकी कोणत्या परिसंस्थेचा वापर करतो? ए आहे मृदा, बी आहे माती, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 103 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मृदा. मित्रांनो, मृदा आणि माती यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. मृदा या परिसंस्थेचा शेतकरी वापर करतो, तर माती या परिसंस्थेचा कुंभार वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 104, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तांदळाचे उत्पादन जास्त प्रमाणामध्ये होते? ए आहे कोकण, बी आहे केरळ, सी आहे तामिळनाडू, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या राज्यात पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते? ए आहे उत्तर प्रदेश, बी आहे मध्य प्रदेश, सी आहे जम्मू काश्मीर, डी आहे राजस्थान. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? ए आहे काळी मृदा, बी आहे रेगूर मृदा, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 107, विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? ए आहे काळी मृदा, बी आहे जांभी मृदा, सी आहे जाडी भरडी मृदा, डी आहे गाळाची मृदा. तर या ठिकाणी 107 चे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जाडी भरडी मृदा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 108, जाड्या भरद्या मृदेच्या बाबत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अशी मृदा पठाराच्या पश्चिम भागात व घाटमाथ्यावर आढळते. अजंठा, बालाघाट व महादेव डोंगर येथे आढळणाऱ्या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य आहे. वरीलपैकी दोन्ही सत्य, वरीलपैकी दोन्ही सत्य नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही सत्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 109, कापसाची मृदा या नावाने खालीलपैकी कोणती मृदा ओळखली जाते? ए आहे काळी किंवा रेगूर मृदा, बी आहे जांभी मृदा, सी आहे गाळाची मृदा, डी आहे तांबडी मृदा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, काळी मृदा किंवा त्यालाच आपण रेगूर मृदा असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 110, काळ्या मृदेच्या संदर्भात खालील योग्य विधान ओळखा. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात मृदा आढळते. गाळाची मैदाने व दऱ्याच्या भागामध्ये ही मृदा आढळते, असा भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात मध्यम काळी मृदा आढळते. या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते. वरीलपैकी सर्व सत्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व सत्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 111, कोकण किनारपट्टी व पूर्व विदर्भात खालीलपैकी कोणती मृदा आढळते? ही आहे काळी किंवा रेगूर मृदा, बी आहे जांभी मृदा, सी आहे गाळाची मृदा, डी आहे तांबडी मृदा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जांभी मृदा. प्रश्न क्रमांक 112, तांबड्या मृदेच्या बाबतीत खालील योग्य विधान ओळखा. अति पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. सी आहे मृदेचा रंग तांबडा असतो. वरीलपैकी सर्व सत्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व सत्य. त्यानंतर बघा, नद्याच्या मुखाशी खालीलपैकी कोणती मृदा तयार होते? ए आहे काळी किंवा रेगूर मृदा, बी आहे जांभी मृदा, सी आहे गाळाची मृदा, डी आहे तांबडी मृदा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गाळाची मृदा. प्रश्न क्रमांक 114, पिवळसर तपकिरी मृदेच्या बाबतीत खालील योग्य विधाने ओळखा. ही मृदा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात आढळते. बी आहे ही मृदा फारशी सुपीक नसल्याने शेतीसाठी तिचा उपयोग होत नाही. चंद्रपूर भंडाऱ्याच्या पूर्व भागात सह्याद्री पर्वत या भागात ही मृदा आढळते. वरीलपैकी सर्व सत्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व सत्य. प्रश्न क्रमांक 115, काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडणे म्हणजे आरोग्य बिघडणे म्हणजे त्या ठिकाणी बी आहे धूप, बी आहे अनिती, सी आहे अवनती, डी आहे वरीलपैकी एकही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अवनती.
त्यानंतर बघा जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. एक आहे सिंधुदुर्ग हापूस, बी आहे बीड सीताफळ, सी आहे नागपूर संत्री, डी आहे जळगाव केळी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एबीसीडी. म्हणजे सिंधुदुर्गचा हापूस, बीडचं सीताफळ, नागपूरची संत्री आणि जळगावची केळी. तर याच्यामध्ये सुद्धा वन लाईन मध्ये मित्रांनो 4 प्रश्न तयार होत असतात. मित्रांनो मी तुम्हाला हे 700 प्लस प्रश्न का सांगितलेले आहेत, कारण की तुम्हाला एका प्रश्नामध्ये जवळजवळ 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी तयार होतात. जर जोड्या लावा असेल तर त्या ठिकाणी 4 प्रश्न हमखास तयार होतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर खालीलपैकी सूर्याचा दक्षिणायन काळ कोणता? ए आहे 21 जून ते 22 डिसेंबर, बी आहे 22 डिसेंबर ते 21 जून, सी आहे 21 जून ते 23 सप्टेंबर, डी आहे 23 सप्टेंबर ते 21 जून. तर 116चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 जून ते 22 डिसेंबर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 117. खालीलपैकी सूर्याचा उत्तरायण काळ कोणता? पर्याय ए आहे 21 जून ते 22 डिसेंबर, बी आहे 22 डिसेंबर ते 21 जून, सी आहे 21 जून ते 23 सप्टेंबर आणि डी आहे 23 सप्टेंबर ते 21 जून. तर मित्रांनो 117चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22 डिसेंबर ते 21 जून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 118. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर कमीत कमी असणे ही स्थिती म्हणजे डॉट डॉट. ए आहे उपसूर्य, बी आहे अपसूर्य, सी आहे संपात, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे उपसूर्य. प्रश्न क्रमांक 119. खालीलपैकी कोणत्या महिन्यात उपसूर्य स्थिती असते? ए आहे जानेवारी, बी आहे फेब्रुवारी, सी आहे मार्च, डी आहे एप्रिल. तर 119चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जानेवारी. प्रश्न क्रमांक 120. पृथ्वीचे सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असणे म्हणजे ही स्थिती होय. ए आहे उपसूर्य, बी आहे अपसूर्य, सी आहे संपात, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अपसूर्य. म्हणजे जास्तीत जास्त अंतर असेल तर अपसूर्य, कमीत कमी अंतर असेल तर उपसूर्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 121. खालीलपैकी कोणत्या महिन्यात अपसूर्य स्थिती असते? ए आहे जुलै, बी आहे ऑगस्ट, सी आहे सप्टेंबर, डी आहे ऑक्टोबर. तर 121चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जुलै. त्यानंतर प्रश्न क्रमांक 122. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेतील वेग सूर्यस्थितीत कमी होतो. हाच वेग उपसूर्य स्थितीमध्ये वाढतो. वरील स्थितीचा पृथ्वीच्या हवामानावर परिणाम जाणवत नाही. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व जे आहे ती योग्य विधानं आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 123. पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आणि पृथ्वीचा कललेला आस याच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर डॉट डॉट होते. ही आहे वाऱ्यांची निर्मिती, बी आहे ऋतू निर्मिती, सी आहे जल निर्मिती, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 123चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ऋतू निर्मिती. प्रश्न क्रमांक 124. परिभ्रमण कक्षेत वर्षातून विषुववृत्तावर डॉट डॉट दिवस सूर्याची किरणे लंबरूप पडतात. ए आहे 2, बी आहे 3, सी आहे 4, डी आहे 5. तर 124चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2 दिवस. प्रश्न क्रमांक 125. पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात. या स्थितीला पृथ्वीची डॉट डॉट स्थिती म्हणतात. ए आहे अपसूर्य, बी आहे उपसूर्य, सी आहे संपात, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संपात. खालीलपैकी कोणत्या तारखेस पृथ्वीची संपात स्थिती असते? 126वा प्रश्न आहे. पर्याय आहे 21 मार्च, बी आहे 23 सप्टेंबर, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचे योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला या ठिकाणी पृथ्वीची संपात स्थिती असते. कोणत्या स्थितीला पृथ्वीवर दिनमान व रात्रमान सारखेच असतात? ए आहे अपसूर्य, बी आहे उपसूर्य, सी आहे संपात, डी आहे वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संपात स्थितीमध्ये पृथ्वीवर दिनमान व रात्रमान या ठिकाणी सारखेच असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 128. उत्तर गोलार्धात 21 मार्च ते 21 जून या कालावधीत खालीलपैकी कोणता ऋतू असतो? ए आहे वसंत ऋतू, बी आहे शरद ऋतू, सी आहे ग्रीष्म ऋतू, डी आहे हेमंत ऋतू. तर 128चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वसंत ऋतू. तर वसंत ऋतूचा कालावधी लक्षात ठेवायचा 21 मार्च ते 21 जून आणि गोलार्ध कोणता आहे? उत्तर गोलार्ध. त्यानंतर 129. उत्तर गोलार्धात 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत कोणता ऋतू असतो? ए आहे वसंत ऋतू, बी आहे शरद ऋतू, सी आहे ग्रीष्म आणि डी आहे हेमंत. तर या
योग्य उत्तर काय आहे बघा, 129चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शरद ऋतू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 130. उत्तर गोलार्धात 21 मार्चचा दिवस कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? ए आहे वसंत संपात, बी आहे शरद संपात, सी आहे ग्रीष्म संपात, डी आहे हेमंत संपात. तर 130चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वसंत संपात. प्रश्न क्रमांक 131. उत्तर गोलार्धात 23 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून ओळखला जातो? ए आहे वसंत संपात, बी आहे शरद संपात, सी आहे ग्रीष्म संपात, डी आहे हेमंत संपात. तर 131चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शरद संपात. प्रश्न क्रमांक 132. अंटार्क्टिकावर आपल्या देशाचे कोणते संशोधन स्थानक आहे? ए आहे सारथी, बी आहे भारती, सी आहे कीर्ती, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारती. त्यानंतर बघा, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? ए आहे 21 जून, बी आहे 22 जून, सी आहे 23 जून, डी आहे 24 जून. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 जून. त्यानंतर 124. दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणता? ए आहे 22 डिसेंबर, सी आहे 23 डिसेंबर, डी आहे सी आहे 24 डिसेंबर, डी आहे 25 डिसेंबर. तर 134चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 22 डिसेंबर. 135. पृथ्वीवर सर्वसाधारणपणे किती ऋतू असतात? ए आहे 2, बी आहे 3, सी आहे 4, डी आहे 5. तर प्रश्न क्रमांक 135चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2. सर्वसाधारण मित्रांनो ऋतू हे 2 असतात. त्यानंतर 136वा प्रश्न बघा, भारतात प्रामुख्याने किती ऋतू मानले जातात? ए आहे 2, बी आहे 3, सी आहे 4 आणि डी आहे 5. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4. आता कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की भारतातले जे 4 ऋतू आहेत ते ऋतू कोणते आहेत? त्यानंतर प्रश्न क्रमांक 137. कोणता पक्षी हा उत्तर ध्रुवावर थंडी वाढल्यास दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो? ए आहे सायबेरियन क्रेन, बी आहे आर्क्टिक टर्न, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर 137चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्क्टिक टर्न. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता पक्षी वर्षभरात सुमारे 70,000 किलोमीटरचा प्रवास करतो? ए आहे सायबेरियन क्रेन, बी आहे आर्क्टिक टर्न, सी आहे शाहमृग, डी आहे फ्लेमिंगो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आर्क्टिक टर्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 139. हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव यामुळे उत्तर ध्रुवीय प्रदेशातून डॉट डॉट पक्षी भारतात येत असतात. ए आहे सायबेरियन क्रेन, बी आहे आर्क्टिक टर्न, सी आहे शामरूप आणि डी आहे फ्लेमिंगो. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सायबेरियन क्रेन. मित्रांनो, हा एक प्रश्न तुम्हाला आहे की सायबेरियन क्रेनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? 7वीचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये याचं दुसरं नाव दिलेलं आहे. ते दुसरं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी शेतीचे प्रकार कोणते आहेत? ए आहे निर्वाह शेती, बी आहे व्यापारी शेती, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे शेतीचे मुख्य 2 प्रकार निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. खालीलपैकी कोणता घटक व्यापारी शेतीमध्ये येत नाही? ए आहे विस्तृत शेती, बी आहे मळ्याची शेती, सी आहे फलोद्यान शेती आणि डी आहे सखोल शेती. तर 141चे उत्तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक डी, सखोल शेती. त्यानंतर बघा, एका जमिनीत अनेक वर्षापर्यंत केल्या जाणाऱ्या शेतीला खालीलपैकी कोणती शेती म्हणून ओळखले जाते? ए आहे सखोल शेती, बी आहे स्थलांतरित शेती, सी आहे विस्तृत शेती आणि डी आहे मळ्याची शेती. तर 142चे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सखोल शेती. प्रश्न क्रमांक 143. खालीलपैकी कोणती शेती प्राथमिक अवस्थेतील शेती आहे? ए आहे स्थलांतरित शेती, बी आहे सखोल शेती, सी आहे विस्तृत शेती, डी आहे मळ्याची शेती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, स्थलांतरित शेती. यालाच दुसरी भटकी शेती असं म्हणतात, भटकी शेती. त्यामुळे स्थलांतरित शेती आले किंवा भटकी शेती आले तर ते त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 144. उष्णकटिबंधातील दाट अरण्यांच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती शेती केली जाते? ए आहे सखोल शेती, बी आहे विस्तृत शेती, सी आहे फलोद्यान शेती, डी आहे स्थलांतरित शेती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्थलांतरित शेती. त्यानंतर 145 बघा, धान्य शेती व मळ्याची शेती हे प्रकार प्रामुख्याने कोणत्या शेतीमध्ये मोडतात? ए आहे निर्वाह शेती, बी आहे व्यापारी शेती, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्यापारी शेती. त्यानंतर बघा,
146 विस्तृत शेतीच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. शेताचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते. एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. वरीलपैकी सर्व सत्य. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व सत्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 147 विस्तृत शेतीच्या बाबतीत खालीलपैकी योग्य विधान ओळखा. शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. अवर्षण कीटकांचा प्रादुर्भाव व बाजारभावातील चढ उतार या समस्यांना तोंड द्यावे लागते. समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते. वरीलपैकी सर्व सत्य. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरीलपैकी सर्व सत्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 148 मळ्याच्या शेतीच्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा. शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते. ही शेती डोंगर उतारावर असल्याने यंत्रांचा फारसा वापर होत नाही. या प्रकारच्या शेतीमध्ये केवळ व्यापारी पिकांचे उत्पादन घेतले जाते आणि वरीलपैकी सर्व सत्य. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व सत्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 149 खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. ए आहे चहा, बी आहे कॉफी, सी आहे रबर, डी आहे तांदूळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तांदूळ. प्रश्न क्रमांक 150 खालीलपैकी कोणत्या शेतीची सुरुवात व विस्तार वसाहत काळात झाली. ए आहे मळ्याची शेती, बी आहे विस्तृत शेती, सी आहे फलोद्यान शेती, डी आहे बागायती शेती. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मळ्याची शेती. प्रश्न क्रमांक 151 बघा दीर्घकालीन पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्यातक्षम उत्पादने ही वैशिष्ट्ये कोणत्या शेतीची आहेत. ए आहे मळ्याची शेती, बी आहे विस्तृत शेती, सी आहे फलोद्यान शेती, डी आहे बागायती शेती. तर 151 उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मळ्याची शेती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 152 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मळ्याची शेती केली जाते. ए आहे आफ्रिका, बी आहे भारत, सी आहे दक्षिण अमेरिका व मध्य अमेरिका आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो जर का तुम्हाला कोणत्या ठिकाणी केली जात नाही असा प्रश्न विचारला तर ही 3 नावं तुम्हाला माहीत असल्याशिवाय तुम्हाला हे उत्तर लिहिता येणार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 153 खालीलपैकी कोणते देशी फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कोणते देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ए आहे फ्रान्स, बी आहे इटली, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर बघा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आधुनिक शेतीची रास धरून शेती क्षेत्रात गरुड झेप घेणारा देश कोणता. ए आहे चीन, बी आहे नेपाळ, सी आहे इटली आणि डी आहे इस्रायल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 155 खालील वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारच्या विखुरलेल्या वस्तींमध्ये आढळतात. ही आहे वस्तीतील घरे दूर दूर आणि संख्येने कमी. त्यानंतर बघा उंच सकल घनदाट गवताळ वाळवंटी प्रदेशात अशा प्रकारची वस्ती आढळते. या वस्तींची लोकसंख्या मर्यादित असते. वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी थोडासा चुकीचा झालेला आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी दुरुस्त करूया. 156 बघा सॉरी या ठिकाणी लक्षात ठेवा विखुरलेल्या वस्ती आहे बरोबर आहे. विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये तुम्हाला विचारलेले आहेत. तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी त्याचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे वस्तीतील घरे दूर दूर आणि संख्येने कमी असतात. त्यानंतर उंच सकल घनदाट गवताळ वाळवंटी प्रदेशात अशा प्रकारची वस्ती आढळते आणि या वस्तीची लोकसंख्या मर्यादित असते. ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये या ठिकाणी विखुरलेल्या वस्तीची आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 156 विखुरलेल्या वस्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत. या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध नसतात. या वस्त्या नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. या अवस्था दैनंदिन गरजांच्या पूर्ततेच्या अधिक खेड्यावर अवलंबून असतात. पूर्ततेसाठी अधिक काय असतात खेड्यावरती अवलंबून असतात. या वस्ती मित्रांनो प्रिंट मिस्टेक आहे थोडीशी समजून घ्या. तुम्हाला PDF मध्ये या सगळ्या प्रिंट मिस्टेक दुरुस्त करून दिल्या जातील.
फक्त तुम्ही हा जो प्रश्नसंच आहे, हा प्रश्नसंच बघताना इयत्ता 7वीचं पुस्तक तुमच्या समोर घ्या आणि तुमच्या समोर ते पुस्तक घेऊन प्रत्येक पानावरती आपण प्रश्न तयार केलेला आहे. प्रत्येक ओळीवरती प्रश्न तयार केलेला आहे. त्यामुळे तुमच्या समोर पुस्तक आणि त्यानंतर हा समोर प्रश्नसंच ठेवायचा आहे. यानंतर पुन्हा तुम्हाला प्रश्न वाचायची किंवा पुस्तक वाचायची गरज भासणार नाही. तर याचं जे उत्तर आहे ते बघा, वरीलपैकी सर्व या ठिकाणी काय आहे, वैशिष्ट्य आहेत. कुठल्या वस्तीची? तर विखुरलेल्या वस्तीची. त्यानंतर बघा, पुढे नाले, नद्या, तळी, सरोवर अशा ठिकाणी कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? ए आहे केंद्रित वस्ती, बी आहे विखुरलेली वस्ती, सी आहे रेषाकृती वस्ती, डी आहे वरीलपैकी सर्व. तर 157चं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, रेषाकृती वस्ती. त्यानंतर बघा, 158 खालीलपैकी केंद्रित वस्तीच्या बाबतीत कोणती विधाने योग्य आहेत? राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. सुपीक जमीन, वाहतूक केंद्र, खाणकाम इत्यादी कारणांमुळे या वस्त्या निर्माण होतात. संरक्षण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे या वस्तींची निर्मिती होऊ शकते. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वरीलपैकी सर्व योग्य. तो वस्ती असा शब्द पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 159, खालीलपैकी केंद्रित वस्तीचे वैशिष्ट्य ओळखा. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी जिथं अवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही वस्ती शब्द फक्त लक्षात ठेवा, एवढीच मिस्टेक आहे. वस्तीतील या वस्ती घराजवळ असतात. या वस्त्यांना स्थल व काल सापेक्ष विशिष्ट आकार प्राप्त होतो. या वस्तीमध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात. आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, लोहमार्ग, नदी, कालवा, समुद्र किनारा, पर्वतीय प्रदेशाचा पायथा इत्यादी ठिकाणी कोण खालीलपैकी कोणती वस्ती आढळते? ए आहे केंद्रित वस्ती, बी आहे रेषाकृती वस्ती, सी आहे विखुरलेली वस्ती आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेषाकृती वस्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 161, खालीलपैकी रेषाकृती वस्तीचे वैशिष्ट्य ओळखा. या वस्तीतील घरे एका रांगेत असतात. रस्त्याच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते. घराशिवाय या वस्तींमध्ये दुकाने सुद्धा आढळतात. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 162 आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेषाकृती वस्ती आढळते? ए आहे भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, बी आहे प्रमुख नद्या, सी आहे राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा, नकाशातील समान उंचीची ठिकाणी जोडणारी रेषा म्हणजे डॉट डॉट होय. समताप रेषा, समदाब रेषा, समोच्च रेषा आणि समता रेषा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समोच्च रेषा. प्रश्न क्रमांक 164, सातारा पुणे महामार्गावर वरती कोणता घाट लागतो? ए आहे कात्रज घाट, बी आहे आंबोली घाट, सी आहे कुंभारली घाट, डी आहे आंबा घाट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कात्रज घाट. 165, पुरंदर किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ए आहे कोल्हापूर, बी आहे सिंधुदुर्ग, सी आहे रायगड, डी आहे पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुणे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 166, पुणे बारामती रोडवर खालीलपैकी कोणता घाट आहे? ए आहे दिवे घाट, बी आहे कोंडी घाट, सी आहे पोलादपूर घाट, डी आहे कसारा घाट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिवे घाट. प्रश्न क्रमांक 167, अरब देशातील एक भाजून तयार केलेला खाद्यपदार्थ कोणता? ए आहे कपूस, बी आहे खबूस, सी आहे खरबूज, डी आहे वरीलपैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, खबूस. कोणत्याही दोन पदार्थांमध्ये परस्पर आकर्षण असते. या आकर्षणाला डॉट डॉट असे म्हणतात. ए आहे गुरुत्वाकर्षण बल, बी आहे प्लावक बल, सी आहे संपर्क बल, डी आहे घर्षण बल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुरुत्वाकर्षण बल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 169, खालीलपैकी कोणती भटकी जमात अरबस्थानात आढळते? ए आहे बदाऊन, बी आहे मंगोल, सी आहे कझाक, डी आहे किर्गिज. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बदाऊन. त्यानंतर बघा, 170, पौर्णिमा नंतर प्रतिपदापासून अमावस्यापर्यंत पंधरवड्याला काय म्हणतात? ए आहे वद्य पक्ष, बी आहे शुक्ल पक्ष, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वद्य पक्ष.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 171 नकाशावरील समान दाब असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात? ए आहे समदाब रेषा, बी आहे समताप रेषा, सी आहे समोच्च रेषा, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समदाब रेषा. त्यानंतर बघा समुद्र सपाटीजवळ हवेचा दाब डॉट डॉट मिलीबार असतो. हे आहे 1013.2, 1013.3, 1013.4, 1013.5. 172चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे 1013.2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 173 उत्तर गोलार्धात 23 सप्टेंबर ते 21 मार्च पर्यंत कोणता ऋतू असतो? हे आहे उन्हाळा, बी आहे पावसाळा, सी आहे हिवाळा, डी आहे परतीचा मान्सून. तर 173चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिवाळा. त्यानंतर बघा 174 दक्षिण गोलार्धात 22 मार्च ते 23 सप्टेंबर पर्यंत कोणता ऋतू असतो? हे आहे उन्हाळा, बी आहे पावसाळा, सी आहे हिवाळा, डी आहे परतीचा मान्सून. तर 174चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिवाळा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 175 बघा विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस डॉट डॉट अंश पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे म्हणतात. ए आहे 5 अंश, बी आहे 6 अंश, सी आहे 7 अंश, डी आहे 8 अंश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 5 अंश. त्यानंतर बघा 176 वाऱ्याचा वेग किती पेक्षा अधिक असल्यास त्यांना नाव देण्यात येते. ए आहे 33 नॉट्स, बी आहे 60 किलोमीटर प्रति तास, सी आहे वरीलपैकी दोन्ही, डी आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे 33 नॉट्स किंवा 60 किलोमीटर प्रति तास पेक्षा जर जास्त वेगाचे वारे असतील तर त्यांना नाव देण्याची पद्धत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 177 सूर्यग्रहणाच्या बाबतीत खालील योग्य विधान ओळखा. सूर्यग्रहण अमावस्येला होते पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत एकाच पातळीवर आल्यास सूर्यग्रहण होते. वरीलपैकी दोन्ही योग्य नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही योग्य. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 178 खालीलपैकी चंद्रग्रहणाच्या बाबतीत खालील योग्य उदाहरण ओळखा. चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य, पृथ्वी, चंद्र अनुक्रमे एका सरळ रेषेत व एकाच पातळीवर आल्यावर चंद्रग्रहण होते. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही योग्य नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. आता मित्रांनो हा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. त्यानंतर बघा समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीस कारणीभूत असणारे घटक कोणते? हे आहे सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल, बी आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल, सी आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 180 खालीलपैकी भांगाच्या भरती संदर्भात योग्य विधान ओळखा. भांगाच्या भरतीवेळी चंद्र सूर्य यांचे आकर्षण काटकोनात असते. भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असते व ओहोटी सरासरीपेक्षा मोठी असते. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही चूक. तर याचं योग्य उत्तर आहे वरील दोन्ही काय आहेत योग्य आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 181 समुद्री लाटेची लांबी व वेग हा खालीलपैकी कशावर अवलंबून असतो? ए आहे वाऱ्याचा वेग, बी आहे वाऱ्याची दिशा, सी आहे वाऱ्याचा दाब आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाऱ्याचा वेग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 182 सप्टेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? ए आहे नैऋत्य मोसमी वारे, बी आहे ईशान्य मोसमी वारे, सी आहे आग्नेय मोसमी वारे आणि डी आहे वायव्य मोसमी वारे. तर याचं योग्य उत्तर आहे ईशान्य मोसमी वारे. प्रश्न क्रमांक 183 जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? ए आहे नैऋत्य मोसमी वारे, बी आहे ईशान्य मोसमी वारे, सी आहे आग्नेय मोसमी वारे आणि डी आहे वायव्य मोसमी वारे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नैऋत्य मोसमी वारे. त्यानंतर 184 बघा मृदेची धूप होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणती उपाययोजना केली जाते? ए आहे वृक्षारोपण, बी आहे समतोल चर, सी आहे बांध बंदिस्ती आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितले की 700+ प्रश्न या ठिकाणी आहेत.
तर मी तुम्हाला काय सांगितले, प्रत्येक प्रश्न देत असताना मी अशा पद्धतीचे प्रश्न लिहितो, की त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी तयार होत असतात. तर आता हे टोटल जे प्रश्न आहेत ते 185 प्रश्न आहेत. 185 गुणिले जर 4 केले, तर हा आकडा 700 प्लसच्या घरामध्ये जातो. आता शेवटचा प्रश्न आपला राहिलेला आहे, तो म्हणजे 185 पृथ्वीवर निर्माण होणारे ऋतू प्रामुख्याने कोणत्या गोलार्धात आढळतात? हे आहे उत्तर-दक्षिण, बी आहे उत्तर-पूर्व, सी आहे दक्षिण-पूर्व आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे 185 पर्याय क्रमांक हे उत्तर-दक्षिण गोलार्धामध्ये ऋतू या ठिकाणी निर्माण होतात. तर मित्रांनो, आता आपल्याला यानंतर 7वीचा जो इतिहास आहे, तो इतिहास या ठिकाणी इतिहास नागरिकशास्त्राचे जे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा. बेल आयकॉन क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की खाली जे हाईपचं बटन आहे, त्या हाईपच्या बटनावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या ज्या काही शंका, कुशंका आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. धन्यवाद.